श्री स्वामी समर्थ। आज गणेश जयंती असल्यामुळे मला देवाची पूजा करायची होती। हे मी रात्रीच ठरवून ठेवलं होतं। सकाळी लवकर उठून आवरल्यामुळे मला देवपूजा पण करता आली। रोज देवाची पूजा आत्याच करतात, परंतु आज मी देवपूजा केलेली आहे आणि आता हॉस्पिटलला जायची वेळ झालेली आहे, तर हॉस्पिटलला निघूया। रांगोळी काढायची राहिली तर आत्यांना सांगते, ते आल्यानंतर काढतील। तर देवाऱ्यामध्ये ही आहे ती अन्नपूर्णेची मूर्ती आहे। अन्नपूर्णेची मूर्ती नेहमी तांदळामध्येच ठेवायची असते। तांदळामध्ये जे आपण तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आणि ती मूर्ती त्याच्यामध्ये ठेवायची आणि तांदळाचे 4 तांदूळ वगैरे असं नाही ठेवायचं। तांदळाची वाटी पूर्ण भरून त्याच्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची। तुम्ही अन्नपूर्णेचं मंदिर कुठे बघितलेलं आहे का? माझ्या माहितीनुसार तर अन्नपूर्णेचं मंदिर हे फक्त काशी येथेच आहे। अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता। तर ज्यावेळी आपण काशीला जाऊ त्यावेळी अन्नपूर्णेच्या मंदिरात नक्की जायचं। आणि दुसरी गोष्ट सांगायची होती, देवाऱ्यातला हा शंख, तर शंख नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा आणि शंखामध्ये पाणी ठेवायचं थोडंसं। आमचं घर जे आहे ते आता रस्त्याच्या एकदम कडेलाच लागून आहे, बाहेरच लगेच पडलं की मेन रोड आहे, त्यामुळे तुम्हाला गाड्यांचा आवाज येत असेल। तर त्यासाठी मी खिडकी लावून घेतली आता। पण या रस्त्यावरती 24 तास गाड्या चालूच असतात, रस्ता कधीच बंद नसतोय। मेन रोड असल्यामुळे खूप गर्दी असते इथे। तर माझ्या लहानपणीची एक आठवण झाली भाजीवरून, की कल्याणी भाज्या खात नाही असं माझ्यावर नावावरती टॅगच लावलेला होता लहानपणापासून। पण मी आता बघायला गेलं तर मला सगळ्या भाज्या आवडतात, फक्त शेवगा ही एक भाजी आहे जी की मी खात नाही, परंतु बाकी सर्व भाज्या मी खाते। तर माझं सांगण्याचा उद्देश हा आहे की कोणावरतीही कुठलाही टॅग लावून ठेवायचं नाही, म्हणजे की या मुलाला या भाजी आवडत नाही, याला हे करायला आवडत नाही। बऱ्याच वेळा आम्ही आता पण बघतो की तुला एखादी गोष्ट आम्ही नवीन दिली खायला वगैरे तर ती खात नाही, पण आम्ही तिच्यावरती टॅग नाही लावत की तुला हे आवडत नाही। आवडत नाही म्हटलं की पुढच्या वेळी आपल्याला ती गोष्ट दुसरं कोणी देत नाही आणि मग ती आपल्याला खाता पण येत नाही। त्याच्यात काही नवीनपणा असेल तर तो देखील अनुभवता येत नाही। त्यामुळे कोणावरती कुठलाही टॅग नाही लावून ठेवायचा की याला ही गोष्ट आवडतच नाही, ही गोष्ट करतच नाही। जे काही येईल तो प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही वेगळी आहे यानुसारच चालायचं। तर असं जर आपण केलं तर आपण बऱ्याच गोष्टी नवीन नवीन अनुभवू शकतो। तर या ठिकाणी बनतोय माझा चहा। या ठिकाणी भाजीची तयारी, आज फ्लॉवरची भाजी असणार आहे जेवायला। या ठिकाणी पाणी गरम करते फ्लॉवर धुवून घेण्यासाठी, याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकणार आणि 1-2 मिनिट ते पाणी उकळू देणार, त्यानंतर आपण फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि या ठिकाणी शेवया काढून ठेवलेल्या आहेत, ह्या मी अगोदरच भाजून ठेवलेल्या असतात, म्हणजे सकाळच्या वेळी गडबड उठत नाही। तर आज नाश्त्याला शेवयाचा उपमा करायचा। या ठिकाणी आपला उपमा बनवून झालेला आहे, मस्त अशी कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये। या ठिकाणी भाजी देखील शिजते, त्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकायची। कणिक मळून ठेवलेली आहे, आता चपात्या लाटून घेते। या सर्वजण चहा घ्यायला। सकाळ सकाळी खूप धावपळ असते, जायची घाई असते, परंतु आपला चहा मात्र निवांत बसून घ्यायचा। तर आज हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले, घरी येऊन फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला आणि आता आम्ही आवरून चाललेलो आहोत नित्तूचं फोटोशूट करायला। नित्तूचं जे आम्ही बोरनान केलं त्यावेळी तिला आम्ही तिळगुळाचे दागिने, काळा फ्रॉक वगैरे आणलेला आहे। तर म्हटलं की आपण फोटो स्टुडिओमध्ये जाऊन पण तिचे 1-2 फोटो काढूया। तर त्यासाठी आम्ही आता तिला घेऊन चाललोय, पण ती तयारच होत नाहीये। तिला बहुतेक जायचं नाही आता बाहेर, आता बघू, तिला मनवायचं चाललंय, ती कशी तयार होते ते बघायचं। आणि ते झाल्यानंतर आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहे। आज गणेश जयंती आहे, तर आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं आहे। झालं का बच्चा? बाबू लपून बसलाय तो। नित्तू इकडे बघ, शूटिंग करते, शूटिंग। नित्तू लपून बसले का ग? नित्तू चल ना, फ्रॉक घाल छान छान प्लीज। बाळ लपून बसले,
बू आणि नीतूची मी कपडे काढलेले स्वतः शर्ट घालायचा प्रयत्न करते. तर या ठिकाणी नीतू तिच्या फोटोशूट साठी तयार झालेली आहे. हॅलो कर नीतू, हॅलो. हा, फोटो काढायचे. कोणाचे कोणाचे फोटो काढायचे? आबाचे नाही, बाळाचे, छोट्या छोट्या बाळाचे फोटो काढायचे. जायचं आपण. हा नीतू फोटोशूट साठी तयार आहे? एस म्हणेस. एस ऐसे भी प्यारे है ये हमारे मामा, मामी जी के आ जाने से हमको भूल न जाना, प्यारे प्यारे मामा जी, जहाँ से प्यारे मामा जी. इकडे तर गणपतीच्या मंदिरातून जाऊन आलेलो आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 2 मंदिरात आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी छान सत्यनारायणची पूजा झाली होती आणि गणपतीला सुंदर असं डेकोरेशन देखील केलं होतं. गणपती बाप्पाचा पाळणा लावलेला होता. तर बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी पण नव्हती, त्यामुळे दर्शन पण छान झालं. प्रसाद घेतला आणि आता घरी आलेलो आहोत. तर आता वाटाण्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मी घरी फ्रोझन मटर तयार केलेलं आहे आणि आता हे पॅकेटमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. आणि हे मी पहिल्यांदाच केलं यूट्यूबवर बघून. बघूया आता किती दिवस टिकतात ते. खरं तर यूट्यूबच्या मदतीमुळे मी स्वयंपाकातल्या खूप गोष्टी शिकलेले आहे आणि यूट्यूबमुळे मला खरंच खूप हेल्प झालेली आहे. जर आपण यूट्यूबचा चांगल्या पद्धतीने वापर केला ना, आपल्यासाठी यूट्यूब खरंच खूप छान आहे. आत्ताच आमचं जेवण झालं. जेवायला आज मसाले भात आणि शिरा केला होता गणेश जयंती निमित्त. मग जेवण केलं आणि एक आमचे फॅमिली मेंबर दीनानाथमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना भेटायला आता मी आणि निखिल निघालेलो आहे. निखिल गाडी काढतायत आता. घरी आलेलो आहे परत. बाय करायचं सगळ्यांना. तर या ठिकाणी आम्ही आजच्या व्लॉगचं एंडिंग करतोय. सगळ्यांना बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.